नॅशनल डेजबॉल स्पर्धेत पंचाळा येथील भक्ती खानजोड हिला सुवर्ण पदक. केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव व आमदार डॉक्टर संजय कुटे यांच्याकडून अभिनंदन. संग्रामपूर तालुक्यातील पंचाळा येथील इयत्ता 8वी मध्ये शिक्षण घेणारी भक्ती ज्ञानेश्वर खानजोड हिने भोपाळ, मध्य प्रदेश येथे नुकत्याच पार पडलेल्या 19व्या नॅशनल डेजबॉल स्पर्धेत उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन करत सुवर्ण पदक पटकावले. तिच्या या उल्लेखनीय यशामुळे बुलढाणा जिल्ह्यासह संग्रामपूर तालुक्याचे नाव राष्ट्रीय स्तरावर उज्ज्वल झाले आहे. राष्ट्रीय स्तरावरील अत्यंत चुरशीच्या या स्पर्धेत भक्तीने संयम, आत्मविश्वास आणि आक्रमक खेळाचे उत्कृष्ट प्रदर्शन करत सुवर्ण पदकावर आपले नाव कोरले. तिच्या या दैदिप्यमान यशामुळे पंचाळा गावासह संपूर्ण परिसरात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. भक्तीच्या या यशाबद्दल आमदार डॉक्टर संजय कुटे यांनी तिची प्रत्यक्ष भेट घेऊन सत्कार केला व मनपूर्वक अभिनंदन केले. यावेळी त्यांनी तिच्या भावी वाटचालीस शुभेच्छा देताना भविष्यात ती राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय स्तरावरही उल्लेखनीय कामगिरी करून जिल्ह्याचे व राज्याचे नाव उंचावेल असा विश्वास व्यक्त केला. दरम्यान संग्रामपूर तालुका दौऱ्यावर असताना केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव यांनीही कुमारी भक्ती खानजोड हिचे अभिनंदन करून तिच्या उज्ज्वल भवितव्यासाठी शुभेच्छा दिल्या. या सत्कार प्रसंगी परिसरातील नागरिक, कुटुंबीय, क्रीडाप्रेमी व मान्यवर उपस्थित होते. आमदार डॉक्टर संजय कुटे आणि केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव यांनी दिलेल्या प्रोत्साहनामुळे भक्तीचे मनोबल अधिक उंचावले आहे. तिच्या या सुवर्ण कामगिरीमुळे संग्रामपूर तालुक्यातील क्रीडा क्षेत्राला नवी प्रेरणा मिळाली असून सर्व स्तरातून तिच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. दयालसिंग चव्हाण, संग्रामपूर, बुलढाणा. वाघाच्या हल्ल्यात युवक गंभीर जखमी, 2 गायी व 3 वासरांवरही हल्ला. जटाशंकर परिसरातील घटनेनी खळबळ. बुलढाण्यातील संग्रामपूर तालुक्यात येत असलेल्या अंबाबर्वा अभयारण्य परिसरातील प्रसिद्ध जटाशंकर धबधबा परिसरात सोमवारी दिनांक 6 जुलै दुपारच्या सुमारास वाघाच्या हल्ल्यात 26 वर्षीय युवक गंभीर जखमी झाला. या धक्कादायक घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून याच हल्ल्यात 2 गायी आणि 3 वासरांनाही वाघाने जखमी केल्याची माहिती समोर आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार आदिवासी ग्राम हाडियामाल येथील अनिल अर्जुन सोळंके हे इतर गुराख्यांसह गुरे चारण्यासाठी जटाशंकर परिसरात गेले होते. त्यावेळी अचानक वाघाने त्यांच्यावर झडप घातली. या हल्ल्यात त्यांच्या चेहरा, पाठ, हात, छाती व पोटावर गंभीर जखमा झाल्या. घटनेची माहिती मिळताच वन विभागाचे कर्मचारी, गस्तीवर असलेले वनपाल देव बेराळ व वनपाल राठोड यांनी घटनास्थळी धाव घेऊन तातडीने घटनास्थळी दाखल झाले. गावकऱ्यांच्या मदतीने जखमी अनिल सोळंके यांना प्रथम सोनाळा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले. त्यानंतर पुढील उपचारासाठी शेगाव येथील उपजिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले. प्रकृतीची गंभीरता लक्षात घेऊन त्यांना पुढील उपचारासाठी अकोला येथे रेफर करण्यात आले. दरम्यान वाघाने 2 गायी आणि 3 वासरांवरही हल्ला करून त्यांना जखमी केले. या घटनेमुळे जंगलालगतच्या गावांतील शेतकरी, गुराखी आणि ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण पसरले असून परिसरात सतर्कता वाढविण्यात आली आहे. जखमी अनिल सोळंके यांनी शुद्धीवर आल्यानंतर वन विभागाला घटनेची माहिती दिली. त्यानंतर गस्तीवर असलेले वनजीव विभागाचे वनपाल देव बेराळ व वनपाल राठोड यांनी पाहणी केली व पंचनामा केला. हा परिसर सोनबर्डी बीट अंतर्गत येत असून जटाशंकर परिसरात ही घटना घडल्याचे वन विभागाने सांगितले. अकोला येथे उपचारानंतर अनिल सोळंके यांची प्रकृती स्थिर असून त्यांना घरी आणण्यात आल्याची माहिती गावकऱ्यांनी दिली. जटाशंकर हे अंबाबर्वा अभयारण्यातील प्रसिद्ध पर्यटन स्थळ व धबधबा असल्याने येथे वर्षभर पर्यटकांची मोठी गर्दी असते. त्यामुळे वन विभागाने नागरिकांना जंगलालगतच्या भागात एकटे न जाण्याचे, गुरे चारताना विशेष खबरदारी घेण्याचे तसेच वाघ अथवा अन्य वन्यप्राणी दिसल्यास तात्काळ वन विभागाशी संपर्क साधण्याचे आवाहन केले आहे. दयालसिंग चव्हाण, संग्रामपूर, बुलढाणा.